लक्षात घ्या, सामाजिक आर्थिक राजकीय जरी क्रांती झालेली असली तरी ही क्रांती अजून पूर्णत्वास गेलेली नाही. अजूनही ही क्रांती ही अपूर्ण आहे. अजूनही अनेक समस्या आपल्या समोर आहेत आणि या समस्या जर सोडवायच्या असतील तर त्या सोडवण्यासाठी एकमेव मार्ग तो म्हणजे संविधान आहे. कारण एक कायद्याचं राज्य आहे आणि बापाने शिकवलंय, वैचारिक बापाने काय शिकवलंय की कायद्याचे राज्य असणारे जी लोक असतात, भले ते परकीय असू दे ना तर स्वकीय असू दे, कायद्याच्या राज्यात कायदा हेच हत्यार असतं आणि जोपर्यंत आपण ते कायद्याचं हत्यार हाती घेत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थेविरुद्ध लढू शकत नाही. तुम्ही जर का हातात एखादं दुसरं हत्यार घेतलं, हत्यार शब्दाच्या अर्थाने हत्यार घेतलं, तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कुठं असणार आहे? दुसऱ्या दिवशी सोडा हो, त्याच दिवशी पुढच्या मिनिटात कुठं असणार आहात? पण तुम्हाला जर का तुमची गोष्ट म्हणून घ्यायची असेल तर तुम्हाला काय हातात घ्यावं लागणार आहे? कायद्याच्या राज्यात लॉ इज अ वेपन, कायदाच हत्यार असणार आहे आणि ह्याच हत्याराला हातात घेऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक तुम्हाला करावी लागणार आहे. हे राजकीय मी जे तुम्हाला सांगत होतो, सामाजिक आणि राजकीय. सामाजिकतेच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जर कोणावर पडला असेल, सगळ्यात मोठा, या संविधानाचा सगळ्यात मोठा जर का लाभार्थी कोणी असेल तर कोण आहे बरं? काय वाटतं तुम्हाला? कोण आहे? बघा उत्तर किती मजेशीर. कोण आहे सगळ्यात मोठा लाभार्थी? कोण आहे संविधानाचा? संविधान समजून घेणारा. संविधान समजून घेणारा, अगदी बरोबर. अजून कोण आहे? बोलावं बिंदास, कशाला संकोच करता? काय मला माहिती आहे सगळ्यांच्या मनामध्ये काय, कशाला कळतं, काय काय प्रश्नांची उत्तर कळतं. सगळ्यांच्या मनात काय मला माहिती, सगळ्यांच्या मनात कोणाचे आहेत, कोण आहेत? तेच आहेत, मला माहिती तेच आहे. आता ते कोणते जाऊ द्या, त्याची संकल्पना सगळ्यांची वेगळी वेगळी, पण ते नाही. संविधानाचा सगळ्यात मोठा जर कोणी लाभार्थी आहे तर ते लाभार्थी म्हणजे या माझ्या भगिनी आहे, या माता भगिनी आहे. संविधानाचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण आहे साहेब? तर या भारतीय समाजाचा 50% भाग असलेला महिला समाज. आठवून बघा, संविधान लागू होण्या अगोदर महिलांची स्थिती, कार्यक्षेत्र लय महान कार्यक्षेत्र होतं. काय होतं? प्रश्न तर पूर्ण होऊ द्या, प्रश्न तर पूर्ण होऊ द्या. केबी लॉक, लगेच लॉक. चूल आणि मूल माहिती आहे ना सगळ्यांना? किती कर्तबगार महिला असू दे, कितीही कर्तबगार, तरी तिने तिची कर्तबगारी कुठं दाखवावी? त्या चुलीजवळ. कुठं दाखवावी? त्या चुलीजवळ. आणि मुलं, चूल आणि मूल काय असेल तिथं पराक्रम गाजवा, काय असेल ते तुमची. इकडे बाहेर आम्हाला नका शिकू. म्हणजे भारतीय व्यवस्था जी होती ती व्यवस्था तुम्ही कुठल्याही समाज घटकात गेले तर ती पुरुष प्रधान आहे, पुरुष प्रधान आहे बरं का, आजही आहे. असं म्हणू नका की बदलली बुवा, असं बदलली आहे. काही काय वाटतं? बदलली नाही, नाही बदलली आहे. आता तुमच्याशिवाय पान नाही आलं. काय नो, तुम्ही सांगा, तुमचाच निर्णय फायनल असतो, तुमच्या शब्दाच्या बाहेर कोणीच जात नाही, बरोबर आहे ना? खरं सांगा. सरपंच जरी ती असली तरी सहीची हक्कदार असते. निर्णय कोण घेत मला सांगायला हवं, तुम्हाला माहिती. मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की एक कार्यक्षेत्र त्यांचं ठरलेलं होतं, चूल आणि मूल, त्याच्या पलीकडे जाण्याचा विचार करण्याचा संबंधच नव्हता. तरीही लक्षात घ्या, म्हणून महात्मा फुले क्रांतीसूर्य, क्रांतीज्योती यांना मानतो आम्ही, म्हणून आम्ही सत्यशोधकी आहोत. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा हा सगळा प्रकार फोडला आणि पहिल्यांदा लोकांना शिकवण्या अगोदर स्वतःच्या बायकोला पहिले शिकवलं, स्वतःच्या बायकोला. म्हणजे मी असं म्हणतो की सावित्रीबाईने शिक्षणासाठी जे टाकलेलं पहिलं पाऊल होतं ना, ते पहिलं पाऊल खऱ्या अर्थाने महिलांच्या क्रांतिकारी जीवनाची सुरुवात होती. महिलांच्या, अखंड भारतीय महिलांच्या क्रांतिकारी जीवनाची ती सुरुवात होती. ते जे पहिलं पाऊल महात्मा फुलेंच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी टाकलं होतं. या संविधानाने केवळ व्यवस्थाच बदलली नाही, तो लोकांचे विचारसुद्धा बदलवले, विचारसुद्धा बदलवले. काय विचार बदलवले त्यांचंच उदाहरण देऊन सांग. ज्या वेळेला सावित्रीबाई मुलींना शिक्षणासाठी शिकवायला निघत होत्या त्यावेळेला दुतर्फा लोक असे उभे राहायचे, हार फुले घेऊन, आणि त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करायचे, पायघड्या आथरायचे, रेड कार्पेट आथरायचे आणि वाजत गाजत त्यांना शाळेमध्ये घेऊन जायचे. खतरनाक होता एकदम,
का हसताय? हसण्यासारखं काय? मी काय जोक केला? मी जे काय सांगतो ते लक्षात येत आहे ना? मस्त वाजत गाजत वगैरे त्यांना तिथं घेऊन गेलं जायचं, असं त्यांचं स्वागत व्हायचं. आय होप सगळे सहमत असतील. नाही, एकही नाही. पहिला मुद्दा आहे, आता ते सहमत नाही माझ्याशी, है ना? बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे की काय घडलेलं होतं? नेमकं उलटं घडलं तुम्ही सांगताय. काय घडलं होतं तुम्हाला माहिती आहे. आपण बऱ्याच वेळेला लक्षात घ्या, आपण विरोधकांच्या विषयाला किंवा त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांना काउंटर करताना तो मुद्दा का आलेला आहे, त्याच्या मागची भूमिका काय आहे ते समजून घेतलं तर प्रभावी काउंटर करता येतं असं माझं म्हणणं आहे. बरोबर. केवळ काउंटर करून काय नाही, आरेला कार्य करून जमत नाही. तो आरे का आला ते आपल्याला शोधायचं. ते जे दगड गोटे वगैरे मारण्यासाठी हात उंचवले जात होते, ते उंचवलेले आपण बघतोय, पण ते का उंचवले जात होते, तिथपर्यंत ते का जात होते हेही आपल्याला समजून घ्यावं लागतं. तर तुम्हाला कळेल की या संविधानाने काय क्रांती घडवलेली आहे. साहेबांनो लक्षात, तर तुमच्या लक्षात येईल की या संविधानाने नक्की काय क्रांती घडवली आहे. इथून सुरुवात होती. इथून आमचे माइंड काय सेट होते की महिलांचं कार्यक्षेत्र हे काय आहे, चूल आणि मूल. आणि महिला जर शिकली तर ती धर्म बुडवते आहे. धर्माच्या अनुषंगाने ती काय करते आहे, पाप करते आहे. धर्म बुडवण्याचं पाप करत आहे. आणि हे पाप मी जर का उघड्या डोळ्याने बघत आहे तर कुठेतरी मी सुद्धा या पापामध्ये काय आहे, सहभागी आहे. आणि म्हणून मी जे दगड मारतोय तर मी काही चुकीचं काम करत नाहीये, मी एक पाप कर्म होताना वाचवतोय. मुद्दा येतोय लक्षात, कन्सेप्ट येते लक्षात. ते जे दगड मारणारे हात होते ते यांचे नव्हते, ते कुणाचे होते, यांचे होते. हे तर लक्षात येतं ना. हे दोन हात लक्षात ठेवा फक्त. हे याच्यावर सगळी गंमत आहे बरं, लक्षात ठेवा. याच्यावर सगळी गंमत आहे. हे यांचे हात. पण हे हात का जात होते तर तो माइंड सेटअप होता. तो माइंड सेटअप जसंही भारतीय संविधान लागू झालं, अनुच्छेद 45 असेल, अनुच्छेद 41 असेल आणि आता अनुच्छेद 21 असेल, शिक्षणाच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये भाष्य करतं. शिक्षणाचं सार्वत्रिकरण करा असं सांगितलं गेलं. अशा वेळेला गाव वाड्या वस्त्यांवरती सगळीकडे शाळा ओपन झाल्या. मी अनेक शाळा महाविद्यालयामध्ये जातो, तिथं मुलांपेक्षा मुलींचीच जास्त भांडणं मला दिसतो. आज तुम्हाला जे दगड हात वरती गेलेले दिसत होते त्यांचेच वंशज आपल्या मुलीचा हात धरून शाळेत जाताना तुम्हाला दिसतील. आपल्या त्याच मुलांचे, त्याच लोकांचे वंशज आपल्या मुलींचे हात धरून तुम्हाला शाळेत घेऊन जाताना दिसतील. लहान लहान बालकांना घेऊन जाताना दिसतील. म्हणजे एक वेळ अशी होती, हात असा होता मुलींच्या शिक्षणाबाबतीत. एक वेळ अशी आहे, आता हातात हात धरून तुम्ही जर का त्यांना म्हटलं, जोशी साहेब मुलींना शिकवायचं नाही तुमच्या, लक्षात ठेवा, पाप लागेल बरं, काय सांगतील? काय सांगतील? तुमच्यापैकी जर का समजा आता सांगितलं मी, कशाला पापाचे धनी होत आहेत, काढा मुलींना सगळ्यांनी घ्या आणि धर्म वाचवा आपला, पाप लागेल आपल्याला, पाप लागेल. किती जण ऐकतील? किती जण ऐकतील? कोणी ऐकेल? हे सगळं परिवर्तन कशामुळे घडलं? या वैचारिक क्रांतीमुळे घडलं. या सामाजिक क्रांती म्हणजे जे सांगतोय ना की याने सामाजिक क्रांती केली. आपण फक्त राजकीय अँगलने बघतो, देशाचा कायदा, देशाचा कायदा. म्हणजे ही जी क्रांती घडली म्हणजे लोकांचे विचार सुद्धा बदलण्याचं काम जर कोणी केलं तर ते कोणी केलं? या संविधानाच्या माध्यमातून झालं. मग ही वैचारिक क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. महिलांचा विषय आपण बोलतोय, लक्षात. सगळ्यात मोठा लाभार्थी वर्ग जर कोणी असेल तर या संविधानाचा लाभार्थी महिला वर्ग आहे. कसा वर्ग आहे तर या संविधानाने अनुच्छेद 14 मध्ये असं म्हटलं, कायद्यासमोर सगळे समान, कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण. आता इथं स्त्री की पुरुष असा शब्द आला का? शब्द आला का? म्हणजे आता कायद्यासमोर सगळे कसे झाले? समान झाले. म्हणजे आता कायदा जसा लाभार्थी एक पुरुष आहे त्याच कायद्याची लाभार्थी ती स्त्री सुद्धा तेवढीच आहे. अनुच्छेद 14 पहिलंच सांगतं की कायद्यासमोर सगळे समान. अनुच्छेद 15 काय म्हणताय? अनुच्छेद 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती आता कुठल्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही. लिंग शब्द आला का? लिंग शब्द आला का? धर्म, वंश, जात, लिंग 4 नंबरलाच आहे ना. आणि मग जन्मस्थान. म्हणजे आता या आधारावरती कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे आता लिंगाच्या आधारावर तुम्ही भेदभाव करणार आहात का? अजिबात नाही. म्हणजे इथं सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलं की कुठल्याही प्रकारे आता तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. आणि याही पुढे जाऊन जे महिलांसाठी खऱ्या अर्थाने जर तुम्ही असं म्हणत असाल की आपल्या इथं सगळ्या व्यवस्था या पुरुष प्रधान आहे,
तर माझं थोडंसं म्हणणं असं आहे की हे संविधान जे आहे ना, महिलांना झुकतं माप देऊन स्त्री प्रधान आहे, महिलांना झुकतं स्थान देऊन स्त्री प्रधान आहे. याचा पुरावा आहे अनुच्छेद 15चा खंड 3. अनुच्छेद 15चा खंड 3 काय सांगतात? अनुच्छेद 15चा खंड 3, बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष उपाययोजना करण्यास शासनास कुठलाही प्रतिबंध होणार नाही. मी जरा सोप्या भाषेत सांगितलं, कायद्याच्या अवघड भाषेत ते मला हे पाठ होतं. पाठ करून काय करायचं आहे? आपलं काय धार्मिक ग्रंथ थोडी पाठ करून मोक्ष मिळवायचा आहे. आपल्याला जीवनाचा उद्धार करायचा, ते त्यासाठी तर समजूनच घ्यावं लागणार आहे की. म्हणजे बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष उपाययोजना करण्यास शासनास कुठल्याही प्रकारे प्रतिबंध होणार नाही, अशा प्रकारची तरतूद अनुच्छेद 15च्या खंड 3 मध्ये करण्यात आली. आणि इथे तसं बघितलं तर लिंगाच्या आधारावरती स्पष्टपणे भेदभाव केला गेला. आपण खंड 1 मध्ये काय म्हणतोय? लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. आणि लगेच खंड 3 मध्ये काय म्हणतो आहोत? लिंगाच्या आधारावरती भेदभाव केला जाईल. म्हणजे अनुच्छेद 3 हा या अनुच्छेद 1चा सकारात्मक अपवाद आहे असं म्हटलं जातं. सकारात्मक अपवाद. याच्यावर चर्चा होत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती. कान देऊन ऐका. काय भूमिका मांडली होती? हजारो वर्षांपासून शोषण केलंय ना, सगळी गुणवत्ता दाबून टाकली ना, चूल आणि मूलमध्येच अडकवून टाकलं ना, सगळ्या गुणवत्तेला तिथंच संपवलं ना, मग आता भरपाई द्यायची वेळ आलेली आहे. आता काय द्यायची वेळ आलेली आहे? आता भरपाई द्यायची वेळ आलेली आहे. आम्ही जर म्हटलं की अनुच्छेद 15नुसार सगळेच समान आहेत, तिथं सुद्धा तुम्ही त्यांचा हक्क डावलून त्यांना घरात बसवाल आणि त्यांना कुठल्याही प्रकारे हक्क अधिकार मिळवताना जी मोकळीक हवी ती मिळणार नाही. तिथं सुद्धा तुमचा पुरुषी अहम पुढे येईल. पुरुषी जो काही तुमचा अहमपणा आहे तो तिथं तुमचा जाणार नाही. त्यामुळे तिला आता वेगळीच कायद्याने तरतूद करावी लागेल. तिला तिची भरपाई द्यावी लागेल. जे हजारो वर्षांपासून ती सहन करत आहे ती आता परत सहन करणार नाही. म्हणून ही वेगळी आणि विशेष तरतूद अनुच्छेद 15चा खंड 3. संविधान काय आहे हे लक्षात. संविधान समजून घेणं म्हणजे अनुच्छेद पाठ करणं नाही. लक्षात. अनुच्छेद पाठ करणं नाही. अनुच्छेद पाठ करून जर का तुमचे 395 जरी अनुच्छेद पाठ असले तरी माझा पुढचा प्रश्न आहे, मग काय? मग काय? स्वतःला तरी फायदा झालाय का? 395 आर्टिकल पाठ करून टाकलेला आहे, काय फायदा झालाय? मी मुद्दा महिलांवरतीच बोलतोय. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं की मुद्दे भरकटतायत? नाही, एकही मुद्दा भरकटणार नाही. काळजी करू नका. काही चिठ्ठी बिट्टी घेऊन आलेलो पण नाही. लक्षात. सामाजिक क्रांतीचं हे इथून आहे, हे प्रॉपर आहे, इथून आहे. लक्षात. तळमळ आहे की हे तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे, प्रॉपर पद्धतीने गेलं पाहिजे. चिठ्ठी मुद्दा हा कोणता राहिला आता? असं नाही. तुम्हाला जास्तीत जास्त कसं मिळवता येईल, सांगता येईल ते सांगायचं पाहिजे. संविधान समजून घेणं म्हणजे संविधान पाठ करणं नाही. संविधान वाचन करणं म्हणजे संविधान जाणणं असं त्याचा अर्थ नाही. माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. किती जणांनी बघितलं हे पुस्तक? किती जणांनी बघितलेलं आहे? टेन्शन घेऊ नका हो. मी पुढचा प्रश्नच विचारणार नाही. कशाला टेन्शन घेतो? बऱ्याच जणांना सांगते मी जर म्हटलं वाचलंय विचारलं एवढ्या सगळ्यांसोबत उपाद. किती जणांनी बघितलंय? अरे आता 100% हात वरती पाहिजे ना. असं काय करताय? समोर जाय की नाही, मी दाखवून सांगतोय तुम्हाला. सोडून द्या, पुढचा प्रश्न नाही. त्याच्यासाठीच मी आलोय ना. प्रश्नच कशाला विचारला पाहिजे? ते प्रश्न होते म्हणूनच तुम्ही आलोय ना. त्यासाठीच तर साहेबांनी बोलवलंय ना इथं. मुद्दा असा आहे की संविधान वाचणं म्हणजे संविधान जाणणं नाही. लक्षात घ्या. आपल्याला संविधान वाचायचं नाहीये. काही धार्मिक ग्रंथ नाहीये किंवा लई इंटरेस्टिंग आहे गोष्टीचं इतकं मजा येते ना, एकदा वाचायला सुरुवात केली की शेवटचं पान वाचल्याशिवाय राहतच नाही. मजा आली असं होत नाही. वाचनीय पुस्तक नाही. वाचनीय पुस्तक नाही. मी जे सांगतोय त्याचा भावार्थ लक्षात घ्या. लगेच वेगळा अर्थ नका काढू. वाचनीय पुस्तक नाही. विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती. किती जणांना कळलं? किती जणांना कळलं? कायद्याची भाषा आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या ते डोक्यात बसत नाही. म्हणून आपण काय करतो की ते वाचताना कंटाळतो.
वाचनीय पुस्तक म्हणजे जी इंटरेस्टिंग असते ना, एकदम सुभाषित, शेरो शायऱ्या वगैरे वगैरे वगैरे, तसलं गोष्टीच्या पुस्तकासारखं पुस्तक. आणि बरं दुसरी आणखीन एक अडचण आहे साहेब, असेच आमचे सगळ्या धर्मांचे धर्मग्रंथ असेच आहे बरं का. वाचनीय असा हा काही प्रकार नाही, काय कळत नाही. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन काय समजलं मला बी कळत नाही. पण तरी मी म्हणतो का निदान एक पुण्य मिळण्याची तरी सोय आहे, निदान पुण्य तरी मिळणार आहे, आणि न वाचल्याने पापाचा शिक्का लागणार आहे. बरं तिथं त्या भीतीपायी निदान मी त्याची पारायण तरी करतो, निदान घोकून पाठ करतो, भले मला काही कळू न कळू, पण एवढं समाधान आहे की मला त्याच्यातून काय मिळणार आहे, पुण्य मिळणार आहे. बरं ती सोय इथं नाहीये, तशी काही सोय पण नाही इथं आहे का. ते कोणतरी म्हटलं, आता कडवईकर साहेब बोलले संविधानाची मंदिरं ITI मध्ये झाली, मलाही बोलवण्यात आलं होतं. मी त्यांना म्हटलं हे काय संविधानाचं मंदिर झालंय की नाही, मग मंदिरामध्ये आपण लेक्चर नाही करत, मग सप्ताह ठेवतो. तुम्ही मला लेक्चरला कशाला बोलवताय, ही एक दिवसाची पूजा नको आहे मला. तुम्ही एक काम करा, आता मंदिरच बनवली ना, 7-7 दिवसांचे आता संविधान सप्ताह ठेवा, मग मला बोलवा. मग आपण मंदिराचा जो काही अर्थ तुम्ही इथं ज्या पद्धतीने केला आहे, आपण तसे 7 दिवस करूया, आणि मग खऱ्या अर्थाने त्याचं जे काही पुण्य लाभ मिळणार आहे आपल्याला संविधान मंदिराचं, ते आपल्याला त्या सप्ताहातून मिळेल, जसं त्या सप्ताहात मिळतं, आहे की नाही. येतंय लक्षात. हां बरं तशी काही सोय इथं नाही आहे. मग मी 4 वेळेला वाचलं, मला 4 पट पुण्य मिळालेलं आहे. मी वाचत नाही, मला पाप लागेल ही भीती पण नाही आहे. हां मग संविधान वाचायचं नाही का, कायद्याची भाषा अवघड आहे, पाप पुण्य मिळत नाही, मग वाचायचं नाही का, वाचायचंच नाही तर जाणायचं, हे लक्षात घ्या. का तर हे असं तुझं साधं पुस्तक नाही, हे जिवंत पुस्तक आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा आधार आहे, म्हणजे माझ्या श्वासाचा आधार आहे. आणि मग जर का तो आधार असेल तर त्याला मी फक्त वाचणार नाही तर जाणणार. महिलांनो लक्ष देऊन ऐका, मी तुमच्याच मुद्द्यावर आहे, तुम्ही पण आहात बरं का. तुम्ही तर म्हणाल काय बाजू लगेच पार्टी बदलली बाहेर. मुद्दा काय लक्षात, हे संविधान समजून घेण्याची एक रीतसर पद्धत आहे. संविधान वाचणं म्हणजे संविधान समजून घेणं नाही आहे, लक्षात. संविधान समजून घेण्याची एक रीतसर पद्धत आहे. काय ती पद्धत, तर संविधान हे 2500 वर्षांच्या निर्मितीचा फळ आहे, लक्षात घ्या. 2500 वर्षांच्या निर्मितीतून, संघर्षातून हे संविधान आज आपल्या हातामध्ये मिळालेलं आहे. केवळ त्या सर्वसाधारण 3 वर्षातली ही देण नाही आहे, तर ही 2500 वर्षाच्या संघर्षाची देण आहे. आणि म्हणून हे संविधान वाचताना एका शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यायचं. काय ती शास्त्रशुद्ध पद्धत, तर पहिल्यांदा आपल्याला त्या संविधानातील मूळ वाक्य काय आहे ते वाचावं लागतं. पहिल्यांदा त्या संविधानातलं मूळ वाक्य आपल्याला वाचावं लागतं. मूळ वाक्य वाचल्यानंतर तिथं विषय संपत नाही, ते वाक्य संविधानामध्ये का टाकण्यात आलं असावं याची पार्श्वभूमी शोधावी लागते, तरच त्याचं बेनिफिट घेता येतं. आता आपण उदाहरणासह जाऊया का. उदाहरणासह अनुच्छेद 17 सगळ्यांनी ऐकला असेल. अनुच्छेद 17 काय आहे, ऐकलं असेल. अनुच्छेद 17 एवढंच ऐकलंय का, त्याच्या पुढचं नाही ऐकलं. अनुच्छेद 17 एवढंच ऐकलं, बरं ठीक आहे. अनटचॅबिलिटीच्या संदर्भामध्ये आहे. अस्पृश्यता आता गुन्हा मानण्यात आलेला आहे आणि तो अदाखलपात्र होईल वगैरे वगैरे, असं ते बरंच काही 2 ओळीचं वाक्य आहे, ऐकलं असेल. हां आता आपण हे वाक्य वाचलं. आता हे वाक्य वाचल्यानंतर हा प्रश्न मनामध्ये आला पाहिजे का हे वाक्य टाकण्याची काय गरज पडली असेल. म्हणजे देशाचा हा मूलभूत कायदा आहे, या मूलभूत कायद्यामध्ये हे वाक्य का टाकण्यात आलं असेल याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असायला पाहिजे. याची पार्श्वभूमी माहिती असेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की कुठेतरी अस्पृश्यता नावाचा प्रकार आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होता. अस्पृश्यतेचे काही बळी पडले असतील आणि आता ते परत बळी पडू नये, त्यांनाही सन्मानाचा आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून थेट कायद्यानेच हे आता अस्पृश्यता संपवण्याची गरज निर्माण झालेली आहे, म्हणून ते वाक्य त्याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. ही पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय त्या वाक्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येणार नाही. त्या वाक्याचं महत्त्व, आणि असं हे केवळ अनुच्छेद 17 नाही बरं का, अनुच्छेद 395 पर्यंत प्रत्येक आर्टिकल वाईज हा सगळा प्रकार आहे, लक्षात घ्या.
प्रत्येक आर्टिकल अशा पद्धतीने सगळ्या सारासार गोष्टींचा विचार करून मांडण्यात आलेला आहे. मग ही झाली त्याची पार्श्वभूमी माहिती झाली पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर त्या आर्टिकलमध्ये कोणते शब्द वापरण्यात आले, कोणत्या संज्ञा वापरण्यात आल्या, त्याचे अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागते. त्याचे अर्थ जर समजून घेतले तरच त्या आर्टिकलमध्ये नक्की काय अपेक्षित आहे, नक्की काय अपेक्षा व्यक्त केलेली आहे, नक्की काय सांगितलेलं आहे हे आपल्या लक्षात येणार. म्हणजे याचा अर्थ आता असा आहे की आता आपण अनुच्छेद 17 चिकून राहूया थोडंसं, म्हणजे हे उदाहरण समजून घेण्यासाठी की नक्की अस्पृश्यता हा प्रकार काय आहे आणि अस्पृश्यता आता संपवायला कशा पद्धतीने सांगितलेली आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या वाक्यातले सगळे शब्दाचे अर्थ माहिती पाहिजे. बरं, विषय आता इथं संपलेला नाही, लक्षात घ्या. आता जी अपेक्षा त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त केली, जी अपेक्षा त्यांनी त्या वाक्यातून व्यक्त केली, त्या अपेक्षेला पूर्ण तरी केलं आहे की नाही, आणि केलं आहे तर कोणत्या कायद्यांच्या माध्यमातून, कोणत्या योजनांच्या माध्यमातून, तेही आम्हाला माहिती पाहिजे. तेही आम्हाला माहिती पाहिजे. कशासाठी माहिती पाहिजे? तर नुसतं वाक्य शोधण्यासाठी तिथं लावलंय का खरंच त्याच्यावरती काही अंमलबजावणी झालेली आहे हे जर माहिती नसेल तर त्या वाक्याचा तिथं असणार नसण्याशी काही संबंध नाही. नुसतं तिथं लिहिलंय अनटचॅबिलिटी मानली जाणार नाही, पण त्याच्याबद्दल काहीच झालेलं नाही, तर मग त्याला तिथं असण्याचा काही अर्थ आहे का? त्याला अर्थ मिळावा म्हणून या अँगलने काय करायचं. मग आपण थोडंसं खोलात गेलो की लक्षात येतं 1955ला एक कायदा बनवला या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी, तोही अपूर्ण वाटला म्हणून 73ला त्याच्यावरती दुरुस्ती केली, तोही अपूर्ण वाटला, अनुभवातून लक्षात आलं. मग 1989ला परत आणखीन त्याच्यात दुरुस्ती करून एक नवीन फॉर्म आपल्या समोर मांडला ज्याला आपण आज ॲट्रॉसिटीच्या नावाने ओळखतो. आणि मग त्या माध्यमातून अनुच्छेद 17मध्ये जी काही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती तर ती अपेक्षेला कुठेतरी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाला. पण म्हणून काय सगळा झाला का? सगळं झालं का? आजही अनुच्छेद 17 कम्प्लिटली लागू झाल्यासारखा प्रकार आहे का? अनटचॅबिलिटी हा विषय संपलाय का? नाही. म्हणून आम्हाला संविधान माहिती पाहिजे, म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. किंवा आणखीन असं काय केलं की ज्याच्या माध्यमातून या अनटचॅबिलिटीला संपवलं गेलं पाहिजे, संपवण्यात येईल, त्याच्यातली अपेक्षा पूर्ण केली जाईल. म्हणजे त्या अनुषंगाने असलेले कायदे, योजना ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. महिलांच्या संदर्भामध्ये जर का आपण विचार केला तर महिलांना अनुच्छेद 15चा खंड 3, आता तुम्हाला महिलांचा विषय घेतोय म्हणून मी आता अनुच्छेद 17वरनं आता अनुच्छेद 15च्या खंड 3 वर येतो बरं का. महिलांसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. काय ही तरतूद मांडण्याची गरज पडली असेल? बाबासाहेबांनी दिलेल्या उत्तरावरनं मी तुम्हाला सांगून टाकला. म्हणजे कुठेतरी महिलांवरती अन्याय झालेला होता, त्याचं कुठेतरी भरपाई देणं, कॉम्पेन्सेशन देणं कंपल्सरी झालेलं होतं, म्हणून आपण काय केलं, अनुच्छेद 15चा खंड 3 त्याच्यामध्ये टाकला. आता महिलांसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील असं म्हटलं, याचा अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे की म्हणजे महिलांसाठी आता अशा काहीतरी योजना आणल्या जातील की ज्यांच्यामुळे त्यांना सन्मानजनक आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगायला आता रान मिळेल, म्हणजे त्यांना ती संधी मिळेल, अशा पद्धतीच्या योजना आणल्या जातील. मग याचा अर्थ कळला. मग ही अपेक्षा जी काही व्यक्त केलेली आहे तिच्या पूर्ततेसाठी काय नक्की झालेलं आहे, काय नक्की झालेलं आहे हे आम्हाला माहिती पाहिजे. मग आपण थोडंसं खोलात गेलो की लक्षात येतं महिला आयोग सारखा प्रकार आहे. पुरुष आयोग ऐकलंय कधी? महिला आयोग माहिती ना, महिलांवर अन्याय झाला की लगेच महिला आयोगामध्ये जाऊन तक्रार दाखल केली जाते. महिला आयोगासारखा विशेष उपाययोजना केली. त्याच्यानंतर घरगुती हिंसाचारापासून बचाव कायदा 2006, माझे एक ॲडव्होकेट बांधव पण इथं आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स 2006चा कायदा पुरुषांसाठी आहे का? तसं बरेच जण तुम्ही गमतीचा भाग होऊन बघितला असेल तर वट सावित्रीची जी ज्यावेळेला पूजा असते त्यावेळेला त्याच वडाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारणारे सुद्धा आपले काही पुरुष मंडळी आहेत, पुरुष बचाव समितीचे. बघितलंय का? ही बायको नको, बस पुढचे 7 जन्म ती मला बांधते, 7 जन्म मी सोडतोय, मला नको, इथंच विषय संपतो. डोमेस्टिक व्हायलन्सचे गैरप्रकार खूप वाढले होते. मला मुद्दा जो सांगायचा आहे सर तो वेगळा आहे. आपण मिसयूज होतो का तर ते तुमच्या सगळ्यांवर आहे. लक्षात घ्या, ही दिलेली तुमच्या हातातली आग आहे, ही आग आहे. आता ह्या आगेला कशासाठी दिलं होतं तुमच्याकडे की तुम्ही तिचा असा योग्य वापर करा की ज्याच्यातून स्वयंपाक प्रकार होईल आणि हजारो लोकांचं पोट भरलं जाईल, हजारो घरामध्ये मशाले पेटवा, उजाड होईल वगैरे, यासाठी तुमच्या हातामध्ये मशाल दिली, ही आग दिली होती.
आता तुमच्या बुद्धीने जर का समजा ते घरच पेटवायला लागले तर ते आगीचा दोष आहे का? आगीचा दोष आहे का? म्हणजे कोणाच्या हातात आहे? म्हणजे संविधानाच्या बाबतीत सुद्धा बाबासाहेब काय बोलले ते लक्षात आलं का तुमच्या? कायदा किती चांगला आहे ते महत्वाचं नाही, राबवणारे हात काय करतात, राबवणारे हात कोणते आहेत, कसे आहेत, त्यावर डिपेंड आहे की तो चांगला आहे की वाईट आहे. आय होप तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन झालं असं, प्रश्नाचं उत्तर. मुद्दा काय लक्षात येतो ना? या अनुच्छेद 15च्या खंड 3 नुसार काय योजना झाल्या, काय काय कायदे आले हे माहीत असल्याशिवाय आपल्याला त्या फायदा त्याचा मिळणार आहे का? आणि मग जसं की ते डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा आला की जो महिलांसाठी आहे, त्याच्यानंतर अगदीच म्हणजे यादी खूप मोठी आहे. आपण अगदी अलीकडे जर का विचार केला तर लाडकी बहीण सारखी गोष्ट आली, बस भाड्यामध्ये 50% सवलत दिली. तुम्ही जर का गेला सुप्रीम कोर्टात, हे काय तुम्ही अनुच्छेद 15च्या 1 नुसार म्हणताय की सगळे समान आहेत, लिंगावरनं भेदभाव केला जाणार नाही. आणि मग इथे लिंगावरनं भेदभाव कसा? माझ्या शेजारी बसलेल्या त्या ताईंचं अर्ध तिकीट आणि माझं फुल, हा माझ्यावरती लिंगावरनं भेदभाव नाही का? मग अशा वेळेला सुप्रीम कोर्ट काय म्हणेल? काय म्हणाल साहेब? 15चा खंड 3 जरा खंड 3 बघून आला तर बरं होईल, नंतर आपण पुढची चर्चा करू काय. आणि तुम्ही जेव्हा खंड 3 वाचाल मला लोगात कशाला आपला पचका करून घ्यायचा आता, कारण माहिती आता ते काय उत्तर देणार आहे. मुद्दा येतो लक्षात, महिलांना लक्षात ठेवा मी काय सांगतो. हा, अनुच्छेद 15चा खंड 3 म्हणजे अशा पद्धतीच्या त्याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत, ज्या काही कायदे बनवलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने माहिती असले पाहिजे. बरं, इथं विषय संपत नाही बरं का, लक्षात. त्या अनुच्छेदांमध्ये काही घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत तेही आपल्याला माहिती पाहिजे. घटनादुरुस्त्या सहजासहजी होत नाही. म्हणजे मागे तर ती आवई उठवली होती की 75 वर्षात 100 वेळा संविधान बदललं होतं. मी डोक्याला हात मारून घेतला. हा, 100 वेळा संविधान बदललं? विचारलं कसं काय? 100 घटनादुरुस्त्या केल्या म्हणजे बदललं नाही का ते? म्हणजे लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? हा, 100 वेळा बदललं, 100 वेळा तोडफोड केली वगैरे. तसं नाही, तसं नाही. संविधानामध्ये बदलच होऊ नये असं जर का बाबासाहेबांना किंवा संविधान सभेला जर वाटलं असतं तर त्यांनी संविधानाचा भाग 20 आणि त्याच्यामध्ये अनुच्छेद 368 टाकलाच नसता की जे संसदेला घटनादुरुस्तीचे अधिकार देतात. लक्षात घ्या, प्रत्येक पिढी ही एक नवीन राष्ट्र असते आणि त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. त्या अनुषंगाने काही बदल होणे अपेक्षित आहे आणि म्हणून संविधानामध्ये घटनादुरुस्तीचं जे काही अनुच्छेद आहे ते असणं गरजेचं आहे असं मत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं होतं. माझं मत नाही, हे त्यांचं मत होतं की प्रत्येक पिढी एक नवीन राष्ट्र आहे. हा, आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही सगळे धर्मग्रंथ बघा, सगळे धर्मग्रंथ, माझा कोणत्या एका धर्मावरती हे नाही बरं, लक्षात ठेवा, मी सगळ्यांबद्दल बोलतो आहे. हां, हजारो वर्षे उलटली असते तरी साहेब त्या धर्मग्रंथांमधला बाकीच्या ओळी तर सोडून द्या, साधा काना मात्रा वेलांटी उकार सुद्धा बदललेले नाही. काना मात्रा वेलांटी उकार सुद्धा बदललेले नाही. भले किती परिस्थिती बदलू दे, ते आहे तेच परफेक्ट आहे, तेच, आणि त्याच्याशिवाय नाही. कारण ज्यांनी कोणी हे मांडलं आहे तो एकदम परफेक्ट होता आणि त्याने आता तुम्हाला काहीच करायची गरज ठेवलेली नाही आहे, तुम्ही तेच करा जसं त्याने सांगून ठेवलेलं आहे. हां, काना मात्रा वेलांटी उकार सुद्धा नाही. साहेबांना मी पहिले सांगितलं आधार ग्रंथ नाही, हा आमच्या प्रतिष्ठापूर्वक आणि सन्मानजीवक जगण्याचा आधार आहे आणि हा आधार दरवेळेला बदलत जाणार आहे. आणि मग त्या बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळानुसार याच्यात सुद्धा बदल होणे हे अत्यावश्यक आहे. आणि म्हणूनच घटनादुरुस्तीचं अनुच्छेद 368 आपल्या संविधानामध्ये मांडण्यात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत 125, अगदी अलीकडे 125वी घटनादुरुस्ती झालेली आहे. ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, जम्मू काश्मीरच्या संदर्भातली ती घटनादुरुस्ती आहे, बरोबर आहे ना? 125वी झाली, म्हणजे 125 दुरुस्त्या आतापर्यंत झालेल्या आहेत. आता ह्या दुरुस्त्या का होतात, त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण हे जर आम्ही समजून घेतलं नाही तर काही घटना दुरुस्त्यांनी या संविधानाला कंपोज सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही घटना दुरुस्त्यांनी या संविधानाला मजबूती सुद्धा आणण्याचं काम केलेलं आहे. मजबूती आणण्याचं एकच उदाहरण सांगतो. पहिली घटना दुरुस्ती 1951ला जेव्हा झाली, अनुच्छेद 16 मध्ये खंड 4 जोडण्यात आला आणि त्यामध्ये ओबीसी बांधवांना आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. पहिली घटना दुरुस्ती. हा, मग आता ही घटना झाली, निगेटिव्ह झाली का? निगेटिव्ह झाली का? निगेटिव्ह नाही. लक्षात घ्या, आरक्षणावर आपण पुढच्या विषयावर बोलणार आहोत. मी फक्त तुम्हाला जे काही मुद्दे आहेत संविधान समजून घेण्याचे त्या बाबतीत बोलतोय, महिलांशी संबंधित बोलतोय. लक्षात घ्या, मुद्दा असा आहे की मग ह्या घटना दुरुस्त्या का झाल्या, कधी झाल्या, कशासाठी झाल्या, त्याच्याने काय परिणाम झाला हेही आपल्याला माहिती पाहिजे.
जर आपल्याला हे माहिती असेल की अनुच्छेद 16 मध्ये खंड 4 जोडल्यामुळे आपल्या ओबीसी बांधवांना न्याय मिळाला, तर मग ही घटना दुरुस्ती ही सकारात्मक होती. याच्याने उलट संविधानाचा जो उद्देश होता तो साध्य होण्यासाठी मजबूती मिळाली. परंतु त्याच अनुच्छेदांमध्ये लक्षात घ्या, आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला म्हणून मला काही फार बोलता येत नाही लक्षात घ्या, पण त्याच अनुच्छेद 15 मध्ये आणि 16 मध्ये आर्थिक आधारावरती आरक्षण देण्यासंदर्भामध्ये एक घटना दुरुस्ती करून 103वी घटना दुरुस्ती करून खंड 7 जोडलेला आहे दोघांमध्ये पण, अनुच्छेद 15 मध्ये पण आणि अनुच्छेद 16 मध्ये पण. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की आर्थिकदृष्ट्या जे काही कमकुवत असतील त्यांना 10% आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने 10%चं EWS आरक्षण आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याला शिक्कामोर्तब केलं. आता आरक्षण काय आहे कसं आहे वगैरे आपण पुढच्या भागात बघणारच आहोत आणि आर्थिक आधारावरती वगैरे काय कसं तेही बघणार आहोत. मला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात बोलायचं नाही आहे लक्षात घ्या, पण काही घटना दुरुस्त्या अशा आहेत की ज्यांनी संविधानाच्या उद्देशाला मजबूती दिलेली आहे. काही घटना दुरुस्त्या अशा आहेत की ज्यांनी कमकुवतपणा पण आणलेला आहे. 5 मिनटं 2:15 आहेत, 5 मिनटात हा विषय आपण थांबूया. मला माहिती आहे किती ज्ञान चांगलं असलं तरी आता कावळ्यांचा आवाज हळूहळू यायला सुरुवात झाली आणि कुठेतरी माझ्या आवाजापेक्षा त्यांचा आवाज जर मोठा झाला तर मग जरा गोंधळ होऊन जाईल, है की नाही? तर तो होणार नाही याची काळजी मी 100% घेईल. 5 मिनिटात हा मुद्दा कव्हर करू. आणि त्याच्यानंतर त्या आर्टिकलला घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस गेलेली आहे का? माझे इथं वकील बांधव आहेत, त्यांना मी काय सांगतो तो मुद्दा लक्षात आला असेल. आणि केवळ वकिलांसाठीच आहे असं नाही बरं का, हे मी तुमच्यासाठी सांगतो, हे सगळ्यांसाठी सांगतो. वकील हे आपल्याच बांधव आहेत, ते आपल्या समाजाचा घटक आहे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी तर आहेच आहे, तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण त्यांना माहिती आहे, पण तुम्हाला माहीत नाही म्हणून मी सांगतो. त्या आर्टिकलला घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस गेलेली आहे आणि त्या केसच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने नक्की काय जजमेंट दिलेलं आहे, त्यांनी त्या संविधानाचं इंटरप्रिटेशन कसं केलेलं आहे, त्या अनुच्छेदाचं इंटरप्रिटेशन कसं केलेलं आहे, काय अर्थ लावलेला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे कारण संविधानाच्या अनुच्छेदांचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे, बरोबर? संसदेला आहे, बरोबर? संसदेला आहे, बरोबर? संसदेला आहे, बरोबर? पटकन सांगा ना, हो नाही का ते? कुणाला आहे? फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. जर संसदेला असतं तर तुम्ही एक निबंध लिहू शकता, तर तुम्ही एक निबंध लिहू शकता. जर संविधानाला अर्थ लावण्याचा अधिकार संसदेला असता तर ते मी नाही का, मी मुख्यमंत्री झालो तर आपण असं निबंध लिहायचं. त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कुणाला आहे? फक्त सर्वोच्च न्यायालय. आणि मग अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिलेला आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं एवढ्यासाठीच आहे की जसं घटना दुरुस्त्यांनी संविधानाला काहींनी मजबूती दिली, काहींनी कमकुवतपणा केला, तसंच सेम घडलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांनी संविधानाला खूप मजबूती पण दिली, परंतु काही निर्णयांनी कमकुवतपणा पण आणला. आणि कमकुवतपणा आणत असताना आम्हा सगळ्यांच्या जीवन जगण्याचा जो आधार आहे त्यांच्या मजबूतीसाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायला हवं. म्हणून हे सगळं आपल्याला माहिती असेल. तुम्हाला आता कमकुवतपणाबद्दल बोलणार नाही कारण सुप्रीम कोर्टाबद्दल बोललं की लगेच कोर्टाचा अवमान वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी होत जातात. पण मजबूतीबद्दल तर बोलू शकतो ना साहेब, त्याबद्दल काही अडचण आहे का तुम्हाला कोणाची? त्याबद्दल कोणाचा काही आक्षेप आहे का? एक जजमेंट जे आलं होतं सुप्रीम कोर्टाचं, म्हणजे एक नाही अनेक आलेत, पण त्यातलं जे सगळ्यात माइलस्टोन जे मी समजतो ते जे जजमेंट आलं होतं त्याने संविधानाचं खऱ्या अर्थाने जे स्वप्न होतं किंवा ज्या अर्थाने संविधानाचं संरक्षण व्हायला हवं होतं त्यासाठी मजबूतीने पाऊल उचललं. ते जजमेंट काय होतं तर 1973 मधली एक केस होती, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. ऐकलं असं तुमच्यापैकी. तर त्या जजमेंटमध्ये निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की होय, बघा खूप महत्वाचा निर्णय होता साहेब. काय निर्णय होता? होय, अनुच्छेद 368 नुसार संविधानामध्ये घटना दुरुस्त्या करण्याचा संसदेला 100% अधिकार आहे, निश्चित अधिकार आहे. म्हणजे संसदेचा घटना दुरुस्त्या करण्याचा जो काही अधिकार आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही घटना दुरुस्त्या करून केवळ संविधानाच्या आतमध्ये असलेल्या अनुच्छेदामध्येच नव्हे तर प्रियांबल जे आहे प्रास्ताविका त्याच्यात सुद्धा तुम्ही शब्द नवीन जोडू शकता. जोडू शकता, काढू शकत नाही. जोडू शकता बरं का, लक्षात ठेवा. जोडू शकता, बदल करू शकत नाही. जोडू शकता, काढू शकत नाही. अगदी तुम्हाला म्हणजे हव्या तशा घटना दुरुस्त्या करण्याचा अधिकार आहे. पण
हा जो पण आहे ना, हा पण सगळ्या गोष्टींवरती सरकारच्या पाणी फिरून टाकतो. पण काय पण आहे? पण तुम्ही संविधानाची जी काय मूलभूत चौकट आहे ती चौकट तोडू शकत नाही. म्हणजे त्याला संविधानाच्या मूलभूत चौकटीचा सिद्धांत असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही घटना दुरुस्त्या करा, हरकत नाही, परंतु कोर्ट मात्र त्याचं मूल्यमापन करेल आणि त्या मूल्यमापनातून हे चेकआउट करेल की याच्याने संविधानाची मूलभूत चौकटीला तर धक्का लागत नाहीये ना, आणि जर का चौकटीला धक्का लागत असेल तर मात्र तो कायदा, ती घटना दुरुस्ती रद्द ठरवली जाईल. अशा पद्धतीचा तो पण टाकला. कारण काय तर लक्षात ठेवा, तुम्ही संसद आहात, तुम्ही घटना दुरुस्त्या करू शकता, परंतु नवीन संविधान नाही लिहू शकत. तो अधिकार कुणाला होता? तो अधिकार संविधान सभेला होता. तुम्ही कोण आहात? तुम्ही संसद आहात, संविधान सभा. त्यामुळे तुमच्या मर्यादेत राहा. ते जे काही करायचं होतं ते संविधान सभेने केलेलं आहे. तुम्ही दुरुस्त्या करू शकता, संविधान बदलू शकत नाही, कारण तुम्ही संसद आहात. संसदेच्या ह्या मर्यादा आहे. आणि मग त्यावेळी सरकारने विचारलं, हे संविधानात कुठे लिहिलं आहे असं मूलभूत चौकटीचा सिद्धांत? बऱ्याच काय ते वाचलं बघितलं, असं तर काही मुद्दा नाही, असं तर कुठं म्हटलेलं नाही. मग हे तुम्ही चौकट कुठून आणली नवीन? मग सरकारने सांगितलं हे संविधानात मांडण्याची गरज नसते, ती कन्सिडरेबल बाब आहे. की प्रत्येक संविधानाची एक मूलभूत चौकट आहे, त्या चौकटीला डोळ्यासमोर ठेवूनच हे संविधान कन्स्ट्रक्ट केलं जातं. त्या चौकटीला धक्का लागणार नाही याची खबरदारी सरकार म्हणून तुमची घेण्याची जबाबदारी आहे. हा, याला लिहिण्याची गरज नाही. मग म्हटले चौकट काय आहे? आम्हाला तर काही कळलं नाही नक्की चौकट काय आहे. मग उदाहरणासह सांगा. मग उदाहरणासह सांगताना सांगितलं की लोकशाही ही आपल्या संविधानाची चौकट आहे. लोकशाहीला धक्का बसेल अशी कुठलीही घटना दुरुस्ती तुम्ही तुमच्या घटनेमध्ये, तुमच्या निर्णयामध्ये करू शकणार नाही. लोकशाही म्हणजे काय लक्षात घ्या. काय लोकशाही म्हणजे? कोण सात समुद्रापारची जी काही व्याख्या आहे ती खूप चांगल्या प्रकारे पाठ आहे, सगळ्यांना पाठ आहे. कोण म्हटलं होतं ते पण माहिती आहे. कोण म्हटलं होतं? माहिती आहे तुम्हाला? आपल्या मातीतल्या माणसाने केलेली व्याख्या माहिती आहे का? मातीतला माणूस कोण? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझे मित्र चिपळूणकर साहेब सांगतील. रक्ताचा एकही थेंबही न सांडता व्यक्तीच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक बदल निर्माण करणे म्हणजे लोकशाही. क्या बात, एकदा टाळा त्यांच्यासाठी. किती व्यापक आणि आपल्या भारतीय समाज व्यवस्थेला लागू पडणारी लोकशाहीची व्याख्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. काय म्हटलं होतं त्यांनी? की रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारी बदल घडून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. लोकशाही किती व्यापक अर्थाची ती लोकशाही. म्हणजे ही जी लोकशाही आहे आपल्या संविधानाची मूलभूत चौकट आहे. तुम्ही घटना दुरुस्ती करताना या चौकटीला धक्का लावू शकत नाही. लोकशाही मोडता कामा नये. धर्मनिरपेक्षता ही आपल्या संविधानाची मूलभूत चौकट आहे, त्याला तुम्हाला धक्का लावता येणार. हा म्हणजे सातत्याने त्यांनी वेगवेगळ्या निर्णयांमधून वेगवेगळे निर्णय देत गेले आणि ही मूलभूत चौकट काय आहे ती त्यांनी मांडत गेले. म्हणजे अगदी 1980चा जो मिनर्वा मिल्सची जी केस आहे त्याच्यात असं सांगितलं सुप्रीम कोर्टाने की संविधानामध्ये कमीत कमी घटना दुरुस्त्या करणं ही सुद्धा संविधानाची मूलभूत चौकट आहे. म्हणजे तुम्ही जो भाडीमार लावला होता, तुम्हाला माहिती असेल 42ची घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. ऐकलं असेल तुम्ही, नसेल ऐकलं तर आज ऐकून घ्या. अनेक घटना दुरुस्त्या केल्या जातात, सपाटाच चाललेला होता. असं वाटत होतं की आता काय संविधानच बदलून टाकतात की काय. आणि मग अशा वेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की कमीत कमी घटना दुरुस्त्या करणं ही सुद्धा संविधानाची मूलभूत चौकट आहे. आता त्याचा मूळ उद्देश तुम्ही संपवून बसा. हा, पुढे जाऊन याने एक असा निर्णय घेतला की बाबा अनुच्छेद 13 मध्ये आणि अनुच्छेद 368 मध्ये एक आर्टिकल जोडलं 4 की संसद जे काही घटना दुरुस्त्या करेल 368 नुसार त्याचं मूल्यमापन सुप्रीम कोर्टाने नाही करायचं. अशा अर्थाचं ते होतं. मग पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने काय केलं माहिती आहे? सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की संसद जे काही कायदे करते, घटना दुरुस्त्या करते, ते संविधानाच्या चौकटीत आहे की नाही
हे तपासणं सुद्धा संविधानाच्याच मूलभूत चौकटीचा भाग आहे. म्हणजे बघा बेग कशी टाकून ठेवली. हा सुद्धा काय आहे, संविधानाच्या चौकटीचा भाग आहे. आणि मग अशा वेळेला संविधानावर आलेल्या बऱ्याच जे काही संकट होती त्या संकटाचा बचाव या निर्णयाने केला. म्हणून आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने काय नक्की निर्णय दिलेले आहेत, काय त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या संविधानाच्या आर्टिकलबद्दल माहिती असायला पाहिजे. आणि इथंही विषय संपत नाही. तर शेवटचा एक मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या आर्टिकलचा कशा पद्धतीने वापर झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. जर एवढ्या सगळ्या 5-7 शास्त्रीय पद्धतीने जर का आपण संविधानाचं प्रत्येक आर्टिकल समजून घेतलं तरच खऱ्या अर्थाने संविधान समजून घेणं, संविधान जाणणं, संविधान अंगीकारण्याचा आपल्याला फायदा मिळणार आहे. नाही तर मग ते पोपटपंची पाठांतर करून काहीही उपयोग नाही. मुद्दा एवढा लक्षात घ्या की आपल्याला संविधान या शास्त्रीय पद्धतीने मांडून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल संविधानात हे कुठं आहे सगळं? संविधानात फक्त कायद्याच्या गोष्टी आहेत, बाकीचं तर काहीच दिलेलं नाही, सगळं सरळ वाक्य आहेत. तर त्याची सोय जर का मी तुम्हाला सांगत असेल की तुम्ही संविधान असं समजून घ्यावं तर त्याची सोय आम्ही त्यासाठीच करून ठेवली आहे. काय करून ठेवलेली आहे तर संविधानाचा, सर जसं बोलले कडवाईकर सर की ह्या सोशल मीडियाचा खरा वापर केला, होय केला मी वापर त्याचा. सोशल मीडियाच्या आहारी मी गेलो पण कशासाठी गेलो? संविधानाचं प्रत्येक आर्टिकल प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी मी त्याच्या आहारी. मोबाईल हातात घेतला, कोरोना काळामध्ये घरी बसलेलो होतो, येणारं नवीन जग, मला स्वतः कोरोना झाला होता, सक्तीने घरी बसलेलो होतो, सगळं जग संपतं की काय ह्या विचारामध्ये सगळी लोक होती. आणि मी त्यावेळेला हा विचार करत होतो की येणारा जो काळ असेल, आता नवीन जे जग असेल तर ते जग संविधानमय असेल. आणि याच्यासाठी मला काय करता येईल त्याच्यावर मी चिंतन मनन करत होतो. त्याच्यावर मी चिंतन मनन करतो की काय करता येईल की येणाऱ्या नवीन काळात आता कळलंय लोकांना की काय असतं, हे वाद किती महत्त्वाचा आहे, संविधानिक मूल्य किती महत्त्वाचे आहेत. इथं कोणी कोणाचं नाहीये. जर का प्लास्टिकमध्ये गुंडळून आणलं तर कोणी हात पण लावत नाही. म्हणजे अशा वेळेला काय महत्त्वाचं आहे हे लोकांना कळलेलं आहे. आता तेवढी समज लोकांना आलेली आहे. असा गैरसमज माझा तेव्हा झालेला होता बरं का. पण जसंही कोरोना गेला तो माझा गैरसमज लोकांनी लगेच दूर करून टाकला. काय नाही, तुम्ही चुकीचं वाटत विचार करत, तसं काही नाही. आम्ही परत तेच करणार ज्याच्या आधी आम्ही तेव्हा पण होतो, तेच झालं. पण तेव्हा हा विचार होता डोक्यात की आपल्याला संविधान लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, पुढचं जग हे संविधानमय असेल, अशा पद्धतीची संकल्पना असेल. काय करू, थांबू का? हां, तर त्याच्यासाठी पुढे काय झालं, कसं झालं, आणि महिलांसाठीचा जो मुद्दा आपला आपण राहिला आहे तो आरक्षण, आणि आणखीन बाकीच्या ज्या काही गोष्टी आहे की संविधानाच्या अंतर्गत अजून आपण बघितलेलं नाही आहे. आपण आतापर्यंत फक्त काय बघितलं, संविधान म्हणजे काय, ते कधी आणि कसं निर्माण झालं आणि त्याच्या माध्यमातून काय घडलं, एवढंच फक्त आपण पुसटसं बघितलेलं आहे. आता आपण पुढील भागामध्ये या संविधानाला समजून घेण्यासाठी नक्की काय सोयी उपलब्ध आहे, कशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे, महिलांसाठी नक्की वरदान कसं आहे, तुमच्या माझ्यासाठी हे कशा पद्धतीने वर्कआउट करतं हे आपण आता संविधानाच्या अंतरंगामध्ये थोडक्यात डोकावून बघणार आहोत. परंतु कधी? ब्रेक के बाद. धन्यवाद.